नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्यांनी अर्ज केलेला आहे लाडकी बहीण या योजनेसाठी त्या सर्व महिला वाट बघत आहेत की जो येणारा 2100 रुपयाचा हप्ता आहे हा कधी भेटणार आहे। तर मित्रांनो, प्रतीक्षा करण्याची वेळ संपलेली आहे, त्याच्या रिलेटेडच अपडेट मी आज घेऊन आलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की पहिले 1500 रुपयाचा जो हप्ता आहे तो भेटत होता। आता त्याच्यामध्ये सरकारने नवीन परत एकदा निवडून आल्याबद्दल 600 रुपयाने वाढ केलेला आहे। आता 2100 रुपयाचा हप्ता तुम्हाला बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे। पण मित्रांनो, हा जो 2100 रुपयाचा बँक खात्यामध्ये हप्ता येणार आहे तो येणाऱ्या 8 दिवसांमध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। पण मित्रांनो, तुम्हाला जर हा हप्ता पाहिजे असेल, आता भरपूर ज्या लाडक्या बहीण आहेत त्यांना एक प्रॉब्लेम आलेला आहे, भरपूर जणांचे हप्ते पेंडिंगवरती आहेत, होल्डवरती आहेत आणि ज्यांना हप्ते आलेले आहेत त्यांनी पण एक नवीन प्रोसेस करायची आहे। ती प्रोसेस काय आहे ती आपण लगेच बघणार आहोत। तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, थोडा पण स्किप करायचा नाही। तर मित्रांनो, सर्वांना या वेबसाईटवरती यायचं आहे, आधारची वेबसाईट आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे। सर्वप्रथम तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे प्रत्येकाला। हे जर चेक करायचं असेल तर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमच्या आधारशी लिंक असला पाहिजे, तरच तुम्हाला जे स्टेटस आहे ते चेक करता येणार आहे। मित्रांनो, इथे बघू शकतात तुम्हाला लॉग इन होण्यासाठी तुमचा जो आधार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर जो कॅप्चा आहे तो तुम्हाला फिल करायचा आहे, लॉग इन OTP वरती क्लिक करायचा आहे। यावरती OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन होताल तुम्ही या पोर्टलवरती। आता याची पुढची प्रोसेस आहे ती काय करायची ती आपण लगेच बघून घेणार आहोत। इथे बघू शकतात मित्रांनो, आपण लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला या कॉर्नरवरती असे काही बघायला भेटेल। आता इथं तुम्हाला काही ऑप्शन दिसतील, तर तुम्हाला हे बँक सीडिंग स्टेटस चेक करायचं आहे। हे चेक करायचं आहे तरच तुम्हाला जे आहे तुमचं स्टेटस आहे ते कळणार आहे। तर मित्रांनो, इथं थोडा वेळ लोड घेतं, कधी सर्व्हरचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे वापस तुम्हाला एकदा ट्राय करायचं आहे। मित्रांनो, तुम्हाला इथे सर्व्हरचा काही प्रॉब्लेम असल्यामुळे जे स्टेटस आहे ते दिसत नाही। तर मित्रांनो, याच्या पुढची जी प्रोसेस आहे ती काय आहे ती आपण लगेच बघून घेऊया। तर तुम्हाला इथं तुमचं जे बँक अकाउंट आहे ते तुम्हाला ॲक्टिव्ह किंवा डिॲक्टिव्ह बघायला भेटतं आणि तुमचे जे बँक अकाउंटचं नाव असतं ते तुम्हाला जे ॲक्टिव्ह आहे ते दिसतं आणि जर डिॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला लाल याच्यामध्ये असं काही सिम्बॉल दिसतो आणि डिॲक्टिव्ह नसतं। पण मित्रांनो, तुम्हाला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता पाहिजेच तर त्याच्यासाठी जी बँक आधार सीडिंग स्टेटस आहे हे तुमचं जे आहे ते ॲक्टिव्ह होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला जो येणारा 2100 रुपयाचा हप्ता आहे व जे पेंडिंगमधील हप्ते आहेत ते तुमच्या खात्यावरती बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, ज्यांची KYC आधार सीडिंग, आता आधार सीडिंग चेक कुठं करायचं आहे तो तुमच्या जवळच्या सेतूमध्ये तुम्ही चेक करू शकतात, नाहीतर तुम्ही बँकेमध्ये जाऊन पण तुम्ही जो आधार सीडिंगचा फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे। आधार KYC आणि आधार सीडिंग हे करून घ्यायचं आहे, तरच तुम्हाला जो 2100 रुपयाचा हप्ता आहे येणारा लाडक्या बहिणीला तो येणाऱ्या 8 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल। ही काही महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो। ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।